नमस्कार, रमा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पत्ता कोबीची अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट भाजी। त्यासाठी कोबी कापून घेतलेली आहे। अर्धी वाटी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तुम्ही यामध्ये बटाटे सुद्धा वापरू शकता किंवा चण्याची डाळ वापरली तरी चालेल। जर तुम्ही चण्याची डाळ वापरणार असाल तर 4 ते 5 तास भिजत ठेवा किंवा गरम पाण्यामध्ये तुम्ही अर्धा तास चण्याची डाळ भिजत ठेवली तरीही चालेल। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। एक छोटा टोमॅटो बारीक कापलेला आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आहेत आणि 4 ते 5 लसूण ठेचून घेतले, कढीपत्ता लागणार आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ लागणार आहे। मोहरी अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा आणि कोथिंबीर लागणार आहे। एका कढईमध्ये 2 चमचा तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की मोहरीची फोडणी द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत, कढीपत्ता घालायचा आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण टाकणार आहोत। जर तुम्ही लाल मसाल्यात करणार असाल तर हिरवी मिरची टाकायची नाही, फक्त लसूण आता यामध्ये टाकायचा आहे। छान असं हे परतून घ्यायचं आहे। लसूण जरा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा मिडियम गॅसवरती आपण परतून घेणार आहोत। तर इथे कांदा छान असा लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे आणि पुन्हा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा छान असा मऊसूत झालेला आहे। आता यामध्ये आपण हळद घालायची आहे। त्या अगोदर आपण गॅस स्लो केला। लाल मसाला घालणार असाल तर हळदी बरोबर आता तुम्हाला लाल मसाला घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे। तुम्ही बटाटे घालणार असाल तेव्हा आताच घालायचे किंवा चण्याची डाळ आणि 1 मिनिट छान असं हे परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे कोबी कापलेला होता तो कोबी घालायचा आहे। तर कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, म्हणजे धुतल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा राहतं आणि आपली जी भाजी आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। डाळ आपण अगोदर धुतली होती आणि पिवळी मुगाची डाळ लवकर शिजते आणि अगोदरच आपण ती धुतल्यामुळे आणखी लवकर शिजते। तर स्लो गॅसवरती 5 ते 7 मिनिटं आपण हे झाकून ठेवलं होतं। लाईट गेलेली आहे त्यामुळे आता पुढचा व्हिडिओ सर्व टॉर्च मध्येच मी काढलाय, त्यामुळे जरासं दिसायला वेगळं दिसेल। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा हे सर्व एकत्र हलवून घ्यायचं आहे। छान असं स्लो गॅस ठेवल्यामुळे याचा आपल्याला पाण्याची गरज नाही। वाटलं तर 1-2 हपका पाण्याचा मारू शकता। पुन्हा डाळ शिजेपर्यंत आपण हे झाकून ठेवलं होतं स्लो गॅसवरती। तर डाळ जी आहे एकदम आपल्याला जास्त नाही शिजवायची, 80% शिजली पाहिजे, थोडीशी कच्ची राहिली पाहिजे। त्याच्यामुळे आपली ही जी भाजी आहे, कोणतीही भाजी असू द्या, थोडीशी जर कच्ची असेल ना, 80% शिजलेली असेल डाळ तर खूप टेस्टी लागते। तुम्हाला सुद्धा आता घरी बसून आरीवर्क शिकायचं असेल तर वरती नंबर दिलेला आहे, फक्त 501 रुपयामध्ये तुम्ही बेसिक आरीवर्क कोर्स करू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।